गोड बोलली आहे, अशी गोड बोलून ढकलती आणि मला म्हणे आणून घाला बाई. आणून घाललं तिनं, अशी पैशाची मागणी केली. मी म्हटलं कधी सांगू नाही. तिनं जागात घातला पोरीवर. असे पहिला नंबर येणारी पोरगी अशी करू शकत नाही दादा. महापोरीचं झालं तर दुसऱ्या पोरीचं झालं नाही पाहिजे. त्यानं लय केलं. होते महापोरीचे कायची बदवा गेले. आता काय सांगा, तुमच्या मुलीने काल घरी आत्महत्या केलेली आहे, काय घटना आहे नेमकी? घटना म्हणजे दादा तिला तसंच तकलीफ होती. ते 8 ते 10 लाखाची मागणी करत होते. ते पैसेच मागत होते सतत. मी तिला नेऊन घातले आणि ते म्हणायचे की आम्ही चांगलं वागू. पण त्यांनी चांगलं वागलो आणि त्यांनी जे घात घालायचा तो घात घालून दिला. आणि ते सतत म्हणायचे की तुझा बाप असा म्हणतो, तुझी आई अशी म्हणते. आमच्याबद्दलच तिला काही काही असं टॉर्चर करायचे. खूप त्रास दिला तिला त्यांनी आणि शेवटी मारूनच टाकली. त्यांनीच गळफास दिला. तुम्हाला काही तिने काही फोन करून सांगितलं नाही की मला त्रास होतोय बा असं काही? ती त्याच्याबद्दल नाही सांगितलं, कारण तिने तसं सांगितलं की म्हणे ते असे टॉर्चर करतात म्हणे आतून. पण मी काही असं स्पष्ट सांगत नाही म्हणे, कारण आई तुला पण तकलीफ होते म्हणे. बरं, तुमची आता काय मागणी आहे यामध्ये? त्याला तिघांले बी फाशी, तिघा चौघायले बी फाशी. असे लोक जगात नकोच. ज्या आईची पूस उजळली त्या जगामध्ये असं कोणालाच घडो ना. माझी तर गेली पण कोणाचीच जाऊ ना, अशी मी तुम्हाला विनंती करते. बरं, तिला त्रास देणारे कोण कोण आहे घरामध्ये? त्रास देणारे तिचा जेठ, तिची सासू, तिचे सासरे आणि तिची बहीण. ते तिथून फोन करायची. आणि तिचा नवरा गौरव ठोसर, तिच्या मावश्या त्या पण येत होत्या. एकाचं एक सांगत होत्या आणि त्याच्यावर टॉर्चर करत होत्या. दारू पेत होते ते दोघंही भाऊ, दारू पेत होते. त्यांना बायका आहे, त्यांनी लग्न केलेले आहे आधी. पण आम्हाला पोळ्याची पोरगी, कोणा पाटलाची पोरगी त्यांनी आम्हाला समजू दिले नाही. पण दादा आम्हाला सगळे उघडकीस आलेले आहे. आणि त्यांना जशी माझी मुलगी एक गेली, पण मी त्यांच्या सगळ्यांना फाशी द्यावी अशी विनंती करते. तुमचं नाव काय? माझं नाव आशा भगवान बुडुकले. मुलीचे कोण आहे तुम्ही? मी मुलीची आई आहे. असं कोणासोबतच घडू नये अशी मी तुमच्याच पुढे विनंती करते. आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहून त्यांना उभंही दाराही उभं करू नये आणि पाणी सुद्धा देऊ नये असे मी तुमच्या पुढे आई सकाळी जसं हे सुटलं तसं त्यांचंही हो. रात्रीपासून त्यांचा फोन नाही, काही नाही. आम्ही रेल्वे स्टेशनवर झोपलो सगळे, पण ते पळून गेले सगळे. पण तिथं हजर राहिले नाही. ते पोलिसवाले म्हणतात किंवा त्यांना अंदर केलं. काय सांगाल, तुमच्या मुलीने काल आपली जीवनयात्रा संपवलेली आहे, काल संध्याकाळी 6 वाजे तिचा फोन आला. तिथं आला, तिच्या देराचा आला. म्हणजे मग तुम्ही लवकर निघून या. त्याच्या अगोदर बी असं झालं, त्याचे फोन यायचे, मला निघून यायचे म्हणायचे. असं 3 वेळेस झालं. 3 वेळेस झाल्यानंतर त्यानं काय करायचं, इथं आल्यानंतर धिंगाणा करायचा. एक वेळेस तर आम्हाला दोघायला 10 वाजेला काढून दिलं त्यानं आणि पोरीला मारलं होतं. माझ्या देखत मारलं होतं. मी एका पोलिसवाल्याने पकडलं आणि म्हटलं की साहेब, म्हणलं मला रिपोर्ट द्यायचा, मी पोरीला तकलीफ देऊन राहिली. तर त्याच्यानंतर बी मग ते म्हणे बा पोरगी यायला तयार आहे का? पोरगी यायला तयार नव्हती. मग आम्ही आमच्या नातेवाईकाच्या घरी राहिलो. तिथे रात्रभर राहिलो. सकाळी आलो. सकाळी त्यानं म्हटलं की बा तुमचे हातपाय तोडतो. मी फोन केला पोरी की बा तू इच्छा असं चालायची तर चाल. पोरी मला म्हणे की बा तू कुठे रे म्हणे, तू हातपाय तोडतो म्हणे. तो नवरा बी तिचा आणि भाऊ बी. आणि त्यानं काय केलं, बार मला काय केलं. बरं, मग काय तुमची आता काय मागणी आहे याच्यामध्ये? काय तुमचं काय? त्यांनी मला 8 लाख रुपये घेतले. आता काय नाही, 8-10 दिवसाच्या अगोदर त्यांचं मेडिकलचे शेजारी मेडिकल. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी त्या 7 लाख रुपये दिलेले. तर त्यानं मी म्हटलं सोनं करून देतो. नाही म्हणे, सोनं नाही, आम्हाला धंद्यासाठी पाहिजे म्हणे. आणि त्यानं धंद्यासाठी कोणती हळदीची मिरकुटाची कंपनी आहे, त्या कंपनीसाठी मागितले होते. म्हणलं बा चला वापस देतील. वापसचा हिशोब समजा ते काही बोललोच नाही आपण. आणि त्याच्यानंतर 3 वेळेस बैठकी बसल्या. 3 वेळेस बैठकी बसल्यानंतर मी त्याने सांगितलं किंवा आम्ही चांगली वागू. इकडं आल्यानंतर ते काय करत होते, पोरीने काही आपल्याला सांगितलं नाही. आता यावेळेस आहे ना, तिच्या आईनं आहे ना तिला आणून घातलं की आम्ही लोखंडे हॉस्पिटलमध्ये मी 22,000 रुपये लावले तिला. त्याच्यानंतर अमृत हृदयालयामध्ये 6,000 रुपये लावले. त्याच्यानंतर चोपडे दवाखान्यात मी 5,000 रुपये लावले. लागल तर त्याचे सगळे फाईल. 7-8 दिवसापूर्वी काही वाद झाला होता का? नाही, त्यासह काही वाद गीत त्या झाला का नाही झाला आपल्याला मुलीनं सांगितलंच नाही ना दादा.
मुलीनं सांगितलं असतं तर आपण म्हटलं असतं. पण मुलगी म्हणायची की तुम्ही फोनवर काही बोलत जाऊ नका, मी तिथं आल्यानंतर सांगत नाही. तर तिनं म्हटलं बी होतं की तुम्ही 2-4-8 दिवसानं ये जा. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो आम्ही तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं द्यायला लागली. साहेब काय म्हणणं पडलं त्यांचं? काय म्हटलं? त्यांचं म्हणणं पडलं की तुम्ही सकाळी या, सकाळी पाहिल्यात येईल, आणि त्यानं कोणतं म्हणतं नव्हतं, त्यांचीच बाजू पकडली. हां त्यांचीच बाजू पकडली. आणि ते म्हणत होते की बुवा जसं ते कोणतं आम्ही असा रिपोर्ट घेतला बुवा करून किंवा अकस्मात मृत्यू झाला बुवा तिचा. अकस्मात मृत्यू कसं काय झाला? असा रिपोर्ट त्याला तो बी जबरदस्ती आम्ही दिल्यानंतर घेतला. आणि ते लोक आम्हाला त्यांच्यावर भरोसा राहिला नाही. बरं, तुमची आता काय मागणी आहे याच्यामध्ये? आमची मागणी मुलीला मारलं त्यालाही सुद्धा मारा. हां, निपक्ष चौकशी करून त्याला बी सुद्धा फाशीवर चढवा, त्याला मारा. तुमचं नाव काय? याच्या पुढं जर आमच्या हातून काही घडलं तर त्याला जबाबदार ते पोलीसवाले राहतील. तुमचं नाव काय? माझं नाव भगवान कडबा बुडुकले. मुलीचे कोण आहे तुम्ही? वडील आहे.